गट्टू चिंकीची पतंगबाजी. मकर संक्रांतीचा दिवस होता. आई किचन मध्ये बिझी होती. बाबा सोफ्यावर बसून टीव्ही बघत होते आणि गट्टू चिंकी हॉल मध्ये पतंगासारखे इकडे तिकडे तरंगत होते. पतंगबाजी करण्यासाठी दोघही उतावीळ झाले होते. बाबा चला ना पतंग आणायला. हो, फक्त 5 मिनिट. बातम्या बघतो मग जाऊया. काल म्हणत होते उद्या जाऊया, आज म्हणताय अजून 5 मिनिटं. तेवढ्यात सोसायटी मधली मुलं हातामध्ये रंगीत पतंग घेऊन आली आणि गट्टू चिंकीला म्हणाली, तुम्ही दोघे पतंग उडवायला येत नाहीये का? आम्ही सगळे टेरेसवर पतंग उडवायला जात आहोत. हे ऐकून गट्टू चिंकी अजूनच नाराज झाले. तुम्ही सगळे नशीबवान आहात यार, तुमच्या हातामध्ये पतंग फडफडत आहेत. आम्ही तर अजूनपर्यंत पतंग खरेदी सुद्धा नाही केले. अरे लवकर जा, नाहीतर सगळे पतंग संपून जातील. असं बोलून मुलं आपापले पतंग घेऊन निघून गेली. 5 मिनिटं झाली आणि बाबा म्हणाले, चला मुलांनो, पतंग खरेदी करूयात. गट्टू चिंकी खुश झाले. हो हो बाबा, लवकर चला. तेवढ्यात आईने किचन मधून आवाज दिला, अरे कोणीतरी मदत करा. सणाचा दिवस आहे, मी एकटी काय काय करू? रेवड्या बनवायच्या आहेत, तिळगुळ बनवायचा आहे, स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. आईचं बोलणं ऐकून गट्टू ओरडला, अगं आई, आम्ही पतंग आणायला चाललो आहोत. नंतर जा, आधी माझी मदत करा. बाबा तुम्ही का उभे आहात? चला ना. अरे पतंग कुठे पळून चाललेत? तुम्ही जाऊन आईची मदत करा. बिचारी एकटीच काम करतीये. तोपर्यंत मी जरा बातम्या बघतो. असं बोलून बाबा परत बातम्या बघायला बसले. गट्टू चिंकीला खूप राग आला. बिचाऱ्यांनी राग आवरला आणि किचन मध्ये पळाले. गट्टू, तू जरा हा गूळ बारीक करून दे आणि चिंकी तू हे तीळ कुटून दे. तोपर्यंत मी काजू बदामचे तुकडे करते. गट्टू गुळ बारीक करू लागला. चिंकी तीळ कुटू लागली. मग आईने तुपामध्ये गुळ टाकला आणि मग कुटलेले तीळ आणि ड्रायफ्रूट गुळात टाकून मिश्रण तयार केलं. आता फक्त लाडू बनवायला माझी मदत करा, बाकी सगळं करेन मी. आई, नाराज गट्टू चिंकी आईसोबत तिळगुळ बनवू लागले. अर्ध्या तासाने सारे लाडू बनले. चल आई, बाय. पळा. असं म्हणून दोघही किचन मधून पळून गेले. अरे तिळगुळ तर खाऊन जा, ऐका. बातम्या बघताना बाबांनी गट्टू चिंकीला पळताना बघितलं. तेव्हा बाबा ओरडले, अरे थांबा, मी पण येतोय. आणि बाबा सुद्धा दोघांच्या पाठीमागे धावत सुटले. गट्टू चिंकी दुकानात आले तर त्यांना एकही पतंग अडकवलेला दिसला नाही. काका, पतंग कुठे आहे? बेटा, सगळे पतंग तर संपले. तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं. हे ऐकताच गट्टू चिंकीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ते रडत रडत मागे वळले तर मागे बाबा उभे होते. काय झालं मुलांनो? गट्टू चिंकी बाबांशी बोलले नाहीत. दोघही रडत रडत घराकडे पळाले. गट्टू चिंकी घरी आले तर आई दरवाजामध्ये उभी होती. काय झालं? नाही मिळाला पतंग? आम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये. असं बोलून दोघही रागाने त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले. थोड्या वेळाने बाबा हातामध्ये एक पिशवी घेऊन आले तर आई विचारायला लागली, मुलांना काय झालं? दोघेही खूपच रागावले आहेत. आपली चूक आहे. आपण आधीच पतंगांचा बंदोबस्त करायला पाहिजे होता. पतंग संपले म्हणून तर राग आलाय दोघांना. अरे, हे तर खूपच वाईट झालं. आता कसं समजावणार मुलांना? हे तुमच्या हातामध्ये काय आहे? काही नाही, दुकानातून थोडे रंगीत कागद आणि पतंगांचं सामान आणलंय. बनवून बघूया. बनले तर ठीक, नाहीतर काय करणार. हे तुम्ही छान केलं. मला पतंग बनवायची सगळी माहिती आहे. काय सांगतेस? मग झालं तर? मग काय, आई बाबांबरोबर पतंग बनवू लागली. आईने सगळ्या सामानाचा पुरेपूर उपयोग केला आणि 5 पतंग बनवून तयार झाले. तुम्ही मुलांना आणा, मी टेरेसवर जाते. बाबा मुलांच्या खोलीमध्ये आले. गट्टू चिंकी रडत होते. बाबांना बघून दोघही अजूनच रागावले. बाबा तुम्ही प्लीज जा, आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाहीये. मी तुमच्याशी बोलायला नाही, फक्त हे सांगायला आलोय की वर टेरेसवर तुमची आई पतंग उडवते. हे ऐकून गट्टू चिंकी आश्चर्यचकित झाले. काय, खरंच? तुम्ही चला आणि स्वतः बघा. गट्टू चिंकी बाबांबरोबर टेरेसवर पोहोचले तर आई पतंग उडवत होती. गट्टू,
चिंकी या, किती मजा येते बघा. आई, हे पतंग कुठून आणलेस तू? तुमच्या आईनी स्वतः बनवलेत. एकच नाही, 5-5. खरंच आई, तू कसे बनवलेस? जसं तुम्ही दोघांनी तिळगुळ बनवलेत. चला पतंगबाजी करूया. मग काय, गट्टू चिंकी सुद्धा पतंगासारखे हवेमध्ये तरंगू लागले आणि आईबाबांच्या बरोबर पतंग उडवण्याचा आनंद घेऊ लागले.